नमस्कार, मनीषाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूयात। हे बघा, इथे मी 1 वाटी तांदूळ, बासमती तांदूळ आहे हा, स्वच्छ धुवून 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवलेला होता आणि नंतर सुकवून घेतलेला आहे। पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी नारळाचा खीस, काजू आणि बदामाचे काप, तूप आणि वेलची पूड आणि इथे 1 लिटर दूध मी गरम करून घेतलेला आहे। साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघितलं। त्यानंतर आता आपल्याला हे तांदूळ मिक्सरला लावून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। 1-2 सेकंदासाठी बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जास्ती पीठ पण नाही करायचंय। हे बघा, इथं आपल्याला आता कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप गरम झालं चांगलं, त्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊ। गॅस कमीच ठेवायचा आहे। गॅस कमी ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। सतत हलवत आपल्याला हे छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा, हे असं मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटं सतत हलवत आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये खोबऱ्याचा खीस घालायचा आहे। खोबऱ्याचा खीस घालून 2 मिनिटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये दूध घालून घेऊ। हे मी फुल क्रीम म्हशीचं दूध वापरलेलं आहे, शाई सकट, त्यामुळे आपल्या खीरीला जाडसरपणा येतो। चवीला पण खूप छान लागते। ह्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि आता आपल्याला हे 10 मिनिटं असंच शिजायला ठेवायचं आहे। हे बघा, उकळी आलेली आहे। आता आपल्याला याला 10 मिनिटं शिजायला ठेवू। 5 मिनिटांनंतर बघा, खिरीला कसा दाटसरपणा आलेला आहे। सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर तांदूळ खाली चिटकू शकतो। तांदूळ शिजलाय का आपण चेक करूया। हे बघा, तांदूळ शिजलेला आहे। आता ह्यामध्ये आपण काजू बदाम जे कापून घेतलेलं होतं ना, ते टाकूया। मस्त दाटसर अशी खीर झालेली आहे आपली। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ। त्यानंतर वेलची पूड टाकून घेऊ। आता हे आपल्याला 5 मिनिटांसाठी ठेवून देऊया, कारण साखर घातलेली आहे ना, विरघळेपर्यंत। हे बघा, झाली आहे ना आपली खीर तयार। कशी झाली आहे? मस्त दिसते ना। ना जास्त घट्ट नाही, ना जास्त पातळ नाही, मस्त अशी आपली खीर तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा।